गुड आफ्टरनून एव्हरीवन. सर्वांना साऊंड क्लिअर येतोय का बघा? बोर्ड क्लिअर दिसतोय का? येस. ओके. तर काल मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की नेक्स्ट लेक्चरपासून आपण रोटेशनल मोशन हा आपला टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण रोटेशनल मोशन हा टॉपिक स्टार्ट करतोय. रोटेशनल मोशन हा टॉपिक जो आहे आज आपण आत्ता स्टार्ट करत आहोत. तर याच्यामध्ये बघा, फर्स्ट टॉपिक नेम लिहून ठेवा सगळ्यांनी. रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन. ओके. This is very important topic in our whole syllabus of 11th and 12th standard. ओके. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रोटेशनल मोशन हा टॉपिक बघत असताना सगळ्यात सुरुवातीला वी हॅव टू नो व्हॉट इज मीन बाय अ रिजिड बॉडी. वी हॅव टू नो व्हॉट इज मीन बाय अ रिजिड बॉडी. ओके. While studying the topic rotational motion, we have to know first what is mean by the rigid body. Okay, what is mean by the rigid body? A body which does not change its shape and size under the action of external force. The body which does not change its shape and size under the action of external force, such body is called as the rigid body. Okay, what is the definition of rigid body? The body which does not change the body which does not change its dimensions under the action of external force, under the action of external force is called as rigid body. Is called as the rigid body. Okay, a body which does not change its dimensions under the action of external force, such body is called as the rigid body. एखादी बॉडी जेव्हा एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या डायमेन्शन्समध्ये चेंज करत नाही किंवा ज्या बॉडीच्या डायमेन्शन्समध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर सुद्धा चेंज होत नाही, अशा बॉडीला काय म्हटलं जातं? रिजिड बॉडी असं म्हटलं जाईल. ओके. म्हणजे अशा बॉडीसाठी शेप, साईज म्हणजेच डायमेन्शन्स हे बदलत नाहीत. ओके. तर ती बॉडी कशी असते? स्ट्रॉंग असते. तिला आपण काय म्हणतो? रिजिड बॉडी असं म्हणतो. ओके. तर आता प्रॅक्टिकली दॅर इज नो एनी बॉडी विच इज परफेक्टली रिजिड. प्रॅक्टिकली अशी एकही बॉडी प्रेझेंट नाही आहे की जी कशी असेल तर परफेक्टली रिजिड असणार आहे. तर आता मग प्रॅक्टिकल पर्पजसाठी कोणती बॉडी ही परफेक्टली रिजिड आहे असं अज्युम केलं जातं? तर मेटल रॉड. काय आहे? तर मेटल रॉड. इट इज अज्युम टू बी अ परफेक्टली रिजिड बॉडी. ओके. म्हणजे अशी एकही बॉडी प्रेझेंट नाही नेचरमध्ये की जी कशी असेल तर परफेक्टली रिजिड असेल. म्हणजे एखाद्या बॉडीला जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करताय तर फोर्स अप्लाय झाल्यानंतर त्या बॉडीच्या डायमेन्शन्समध्ये चेंज थोडाफार तरी होणारच आहे. मग अशी एकही बॉडी प्रेझेंट नाही आहे की जी बॉडी अशी असेल की जिच्यामध्ये डायमेन्शन्समध्ये चेंज होणार नाही. ओके. थोडाफार चेंज तरी होणारच. हां. मग आता एकही बॉडी अशी प्रेझेंट नाही आहे की जी परफेक्टली रिजिड असेल. परफेक्टली रिजिड असणारी एकही बॉडी नेचरमध्ये प्रेझेंट नाही, कारण प्रत्येक बॉडीमध्ये थोडाफार तरी चेंज फोर्समुळे होत असतो. ओके. तर मग आता परफेक्टली रिजिड बॉडी कुणाला अज्युम केलं जातं? तर मेटल रॉडला. म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये परफेक्टली रिजिड बॉडी यूज करायची आहे तर ती कोणती कन्सिडर केली जाते? तर मेटल रॉड. इट इज अज्युम टू बी द परफेक्टली रिजिड बॉडी. ओके. म्हणजे सपोज तुम्ही काय घेतलं बघा, काय घेतलं? इथे सपोर्ट घेतलेला आहे. एक सपोर्ट आहे
आणि या सपोर्टला मी स्ट्रिंग कनेक्ट केली आणि त्या स्ट्रिंगला खाली एक मास कनेक्ट केलेला आहे. हां, वर सपोर्ट आहे, सपोर्टला स्ट्रिंग कनेक्ट केली आणि त्या स्ट्रिंगला मास कनेक्ट केलेला आहे. आता जेव्हा हे जे मास आपण कनेक्ट करतो या सपोर्टला वर, तेव्हा त्या सपोर्ट हा कसा असला पाहिजे तर रिजिड असला पाहिजे. म्हणजे काय तर खाली जेव्हा आपण एखादी बॉडी कनेक्ट केलेली आहे तर त्या बॉडीच्या वेटमुळे वरचा जो सरफेस आहे, हा जो इथं सरफेस आहे याच्या शेपमध्ये कोणताही चेंज नाही झाला पाहिजे, त्याच्या साईजमध्ये कोणताही चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजेच हा जो सरफेस आहे हा कसा असला पाहिजे तर रिजिड सरफेस असला पाहिजे. ओके, आता सपोज मग हा रिजिड नसेल तर काय होऊ शकतं तर जेव्हा हा सरफेस रिजिड नसेल तर हा सरफेस खाली कनेक्ट केलेल्या या बॉडीमुळे काय होऊ शकतो तर अशा प्रकारे बेंड होऊ शकतो. बरोबर का? ही बॉडी जेव्हा तुम्ही कनेक्ट कराल तेव्हा तिच्या वेटमुळे हा सरफेस काय होऊ शकतो बेंड होऊ शकतो. मग तो स्ट्रेट राहावा, ओरिजिनल शेपमध्ये राहावा, ओरिजिनल साईजमध्ये राहावा, यासाठी ती कशी असली पाहिजे बॉडी तर रिजिड असली पाहिजे. म्हणजे हा सरफेस जो आहे हा कसा असला पाहिजे रिजिड असला पाहिजे. ओके, रिजिड बॉडी हा कन्सेप्ट सगळ्यांना समजला ना? रिजिड बॉडी हा कन्सेप्ट सगळ्यांना समजला का बघा? येस. ओके, तर आता याच्यानंतर बघा, सपोज एखादी रिजिड बॉडी आहे, सपोज एखादा आपण स्टोन घेतला, एखादा काय घेतला आपण स्टोन घेतला आणि त्या स्टोनला मी कनेक्ट केलेली आहे एक स्ट्रिंग कनेक्ट केली. काय कनेक्ट केलेली आहे? एक स्ट्रिंग कनेक्ट केलेली आहे स्टोनला. आणि हा जो स्टोन आहे मी हा काय केला बघा, एका साईडला याला स्ट्रिंगला स्टोन कनेक्टेड आहे आणि त्याचा एक पॉईंट जो आहे स्ट्रिंगचा एक एंड जे आहे ते आपण हातात घेतलेला आहे, आपल्या हँडमध्ये घेतलेला आहे आणि या पॉईंटला तुम्ही स्ट्रिंगला होल्ड केलं आणि ही स्ट्रिंग जी आहे ती अशा प्रकारे सर्कलमध्ये व्हिरल केली, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये. तर हा स्टोन जो आहे तो हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होणार आहे. स्टोन कशामध्ये रिव्हॉल्व होईल? हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल. आता जेव्हा हा स्टोन हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल त्या प्रकारे तेव्हा काय होईल बघा, तो अशा प्रकारे या पाथवर काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. म्हणजे या सर्क्युलर पाथवर तो मूव्ह होणार आहे. मग आता सपोज मी याचा इथला सेंटरचा पॉईंट घेतला, सपोज मी हा सेंटरचा याचा पॉईंट कन्सिडर केला, तर याचा हा सेंटरचा पॉईंट आहे आणि हे सेंटरचे पॉईंट हे या पाथवर रिव्हॉल्व होत आहेत. सपोज मी इथला साईडचा पॉईंट घेतला, कोणता तरी साईडचा पॉईंट, तर हा जो आहे तो अशा प्रकारे या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल. त्यानंतर सपोज इथला आतमधला पॉईंट घेतला 2 इंचा सुद्धा, तर हा जो इनर पॉईंट असणार आहे तो या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल. मग असे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ना या स्टोनमध्ये काय आहेत? नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. मग ते जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत त्यांचा रोटेशनचं जे सर्कल असणार आहे ते सर्कल प्रत्येकासाठी सेम असेल का डिफरंट असेल तर डिफरंट असेल. बरोबर, प्रत्येक पार्टिकलचं रोटेशनचं सर्कल हे कसं असणार आहे? डिफरंट असणार आहे. म्हणजे जवळ असणारा जो पार्टिकल आहे तो हा या छोट्या सर्कलमध्ये रिव्हॉल्व होईल. जेवढा तुम्ही लांबचा पार्टिकल घ्याल तेवढं त्याचं सर्कल कसं असणार आहे? मोठं असणार आहे. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं रिव्हॉल्युशनचं सर्कल जे आहे ते फिक्स असेल आणि प्रत्येक पार्टिकलचं सर्कल हे डिफरंट असेल. मग आता हे जे सगळे सर्कल्स आहेत या सगळ्यांचा सेंटर एकच आहे ना? सेंटर कसा आहे या सगळ्यांचा? सी हा सेंटर आहे या सगळ्या सर्कल्सचा आणि तो सगळ्या सर्कलसाठी सेम आहे, कॉमन आहे. मग अशा सर्कल्सला ज्यांचा सेंटर कॉमन आहे अशा सर्कल्सला काय म्हटलं जातं? कॉन्सन्ट्रिक सर्कल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॉन्सन्ट्रिक सर्कल्स. ओके, आता सपोज हा सेंटर आहे, हे सगळे कॉन्सन्ट्रिक सर्कल्स आहेत आणि मी काय केलं तर या हा सेंटर जो आहे याच्यामधून जाणारी ही एक लाईन ड्रॉ केली. ओके, म्हणजे मी काय केलेलं आहे बघा, हे सगळे सर्कल्स आहेत, या सगळ्यांचा एक कॉमन सेंटर आहे आणि हा जो कॉमन सेंटर आहे याच्यातून जाणारी आणि या प्लेनला परपेंडिक्युलर असणारी अशी मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि आता ही जी लाईन आहे या लाईनच्या अराउंड सगळे सर्कल्स रोटेट होत आहेत, सगळे पार्टिकल्स असे रोटेट होत आहेत आणि मग मध्ये जो सेंटरमधून जाणारा ही जी लाईन आहे व्हर्टिकल लाईन, त्या लाईनला काय म्हणायचं आहे तर ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय असणार आहे? हा ॲक्सिस ऑफ रोटेशन. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय तर असा ॲक्सिस आहे ज्या ॲक्सिसच्या अराउंड
बॉडी काय होत असते, रोटेट होत असते. ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय, द लाईन ऑर ॲक्सिस अराउंड विच द बॉडी रोटेट्स. ज्या लाईनभोवती बॉडी काय होत असते, रोटेट होत असते, त्या ॲक्सिसला किंवा त्या लाईनला काय म्हटलं जातं, ॲक्सिस ऑफ रोटेशन असं म्हटलं जातं. ओके, ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय आला, ज्या ॲक्सिसभोवती बॉडी काय होते, रोटेट होते, त्या लाईनला काय म्हणायचं, ॲक्सिस ऑफ रोटेशन. बघा तुम्ही आत्ता जिथे बसलात तिथे सपोज जर फॅन लावला असेल तुम्ही, तर लक्षात घ्या की फॅनचे ते जे पाते असतात ते फिरत असतात ना असे, त्यावेळेस मध्ये जो रॉड आहे त्याला कनेक्टेड, त्या रॉडच्या अराउंड ते सगळे फॅनची पाती काय होत आहेत, रिव्हॉल्व होत आहेत. बरोबर, म्हणजे तो रॉड जो आहे तो काय असणार आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. कळालं का सगळ्यांना ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय असणार आहे. ओके, आता याच्यानंतर पुढे आपण बघणार आहोत पॉईंट. आपला सगळ्यात महत्त्वाचा या टॉपिकमधला पॉईंट असणार आहे तो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणता पॉईंट असणार आहे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय. आत्ता जो पॉईंट मी इथे घेतला तो सगळ्यांना आपल्याला बऱ्यापैकी माहीत होता, बरोबर, पण टॉपिक चालू करत असताना आपल्याला इंट्रोडक्शन म्हणून ते पॉईंट घ्यावे लागतात, माहिती असावे लागतात. ओके, तर आता नेक्स्ट आपण बघणार आहोत तो पॉईंट असणार आहे इनर्शिया. काय असणार आहे, इनर्शिया. आता सगळ्यात पहिल्यांदा इनर्शिया म्हणजे काय हे सर्वांना आठवत आहे का बघा. इनर्शिया म्हणजे काय, तर अपोजिशन ऑफ द बॉडी टू द मोशन ऑफ इटसेल्फ. Opposition offered by the body to the motion of itself is called as the inertia. म्हणजे बॉडी स्वतःच्या मोशनला काय करते, अपोज करते. बॉडीची स्वतःच्या मोशनला अपोज करण्याची जी प्रॉपर्टी असते तिला काय म्हटलं जातं, इनर्शिया असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे इथे आपण सांगूयात की द प्रॉपर्टी बाय which a body opposes its motion by itself. The property by which a body opposes its motion by itself. ज्या प्रॉपर्टीमुळे बॉडी ही स्वतःच्या मोशनला अपोज करते त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, तर इनर्शिया असं म्हटलं जातं. आता हा पॉईंट तुम्हाला मी लॉज ऑफ मोशनमध्ये सांगितलेला होता, तरी पण एकदा बघा. सपोज हा चॉक आहे, हा मी इथं माझ्या हँडमध्ये घेतलेला आहे. हा चॉक इथंच राहणार आहे कधीपर्यंत, तर जोपर्यंत मी या बॉडीला डिस्प्लेस करत नाही, म्हणजे फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत हा इथंच राहील. म्हणजे बॉडी आता रेस्टमध्ये आहे, तर ती रेस्टमध्येच राहील जोपर्यंत आपण तिला काय करत नाही, फोर्स अप्लाय करत नाही. फोर्स अप्लाय केलं की त्याचं काय झालं, मोशन झालं. मग आता इथे बॉडी जी आहे, कोणतीही बॉडी असू देत, ती स्वतःच्या मोशनला कधीही सपोर्ट करत नाही. बॉडी स्वतःच्या मोशनला कधीही सपोर्ट करत नाही, ती काय करत असते तर अपोज करत असते. बरोबर, म्हणजे सपोज एखादा स्टोन ठेवलाय तुम्ही, दगड ठेवलाय मोठा रस्त्यात, आणि तो दगड आहे की नाही तो ॲटोमॅटिकली मूव्ह होणार आहे का. एखाद्याला जायचं आहे सपोज, हां तिथून त्या रोडवरून जायचं आहे, तर सपोज तो पर्सन आला तर तो स्टोन जो आहे रोडमध्ये असणारा तो ॲटोमॅटिकली साईडला सरकेल का जागा देण्यासाठी, नाही ना. त्याला काय करावं लागणार आहे आपल्याला, तर आपल्याला जायचं आहे तिथून, म्हणून मग काय केलं पाहिजे, त्या स्टोनला आपल्याला साईडला केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे तो स्टोन स्वतः मूव्ह झाला का, नाही झाला ना. त्याला काय करावं लागलं आपल्याला, फोर्स अप्लाय करावं लागलं आणि साईडला करावं लागलं. म्हणजे काय, तर या स्टोननी स्वतःच्या मोशनला सपोर्ट केला का, नाही, त्यानं काय केला, अपोज केला. आता बघा, छोटा स्टोन असेल तर तुम्हाला जे फोर्स अप्लाय करावं लागेल ते पण कमी असणार आहे, स्मॉल असणार आहे. जर मोठ्याच्या मोठा स्टोन असेल तर त्याला मूव्ह करण्यासाठी, त्याला हलवण्यासाठी तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला त्या बॉडीनं जो मोशनला अपोज केला तो किती होता, तर त्या बॉडीच्या मास एवढा होता. म्हणजे बॉडीचं मास जर कमी असेल तर बॉडीनं स्वतःच्या मोशनला केलेला अपोज जो आहे तो पण कसा असणार आहे, कमी असणार आहे. बॉडीचं मास सपोर्ट जास्त असेल तर बॉडीचा मोशनला अपोजसुद्धा कसा असणार आहे, जास्त असणार आहे. मग एखादी बॉडी स्वतःच्या मोशनला किती अपोज करू शकते, तर स्वतःच्या मास एवढा अपोज करू शकते. बरोबर, छोटी बॉडी असेल
तिला किती अपोज करता येईल? स्वतःच्या मास एवढाच. ओके. आणि एकदम मोठा ऑब्जेक्ट असेल त्याला किती अपोज करता येईल? तर त्याच्या मास एवढा. तुम्हाला आठवतंय का? बघा, मी इथे एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं तुम्हाला मुंगी उचलायची आहे. मुंगी आली तुमच्या वाटेत तर तुम्ही काय करणार? तिला पकडणार आणि साईडला फेकून देणार, बरोबर? तर ती मुंगी स्वतःच्या मोशनला किती अपोज करू शकते? स्वतःचा मास जेवढा आहे तेवढाच अपोज करू शकते. म्हणजे तिचा मास कमी आहे, मग तिनं केलेला अपोज पण कसा आहे? कमी आहे, इनर्शिया कमी आहे, बरोबर? पण सपोज तुमच्या वाटेत मोठा एखादा कोणता तरी प्राणी आला आणि त्याला साईडला करायचं आहे, तर तो तुम्हाला साईडला करेल, बरोबर का? मग इथं त्यानं केलेला अपोज हा त्याच्या मासच्या एवढा आहे. मग जेवढं त्याचं मास जास्त तेवढा त्याचा अपोज जास्त. आणि म्हणजे तिथं त्या केसमध्ये तुम्हाला जे फोर्स अप्लाय करावं लागणार आहे हे त्याच्या मास एवढं असणार आहे. जेवढं त्याचं मास असणार जास्त तेवढं तुम्हाला फोर्स पण जास्त अप्लाय करावं लागेल. मग हे झालं लिनियर मोशनसाठी. हे कोणत्या मोशनसाठी सांगते मी तुम्हाला? लिनियर मोशनसाठी. सपोज एखाद्या बॉडीचं लिनियर मोशन आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे, तर तिथं जो इनर्शिया असणार आहे त्याला लिनियर इनर्शिया असं म्हटलं जातं. आणि तो इक्वल टू काय असतो? मास ऑफ द बॉडी असतो. मग याच्यामध्ये इनर्शिया म्हणजे काय? तर स्वतःच्या मोशनला अपोज करण्याची बॉडीची जी प्रॉपर्टी आहे तिला इनर्शिया असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये 2 टाईप असतात. 2 टाईप कोणते आहेत? तर फर्स्ट टाईप आहे बघा, लिनियर इनर्शिया. लिनियर इनर्शिया. आणि सेकंड आहे तो म्हणजे रोटेशनल इनर्शिया. लिनियर इनर्शिया अँड सेकंड इज रोटेशनल इनर्शिया. व्हॉट इज मीन बाय लिनियर इनर्शिया? द इनर्शिया ऑफ बॉडी in linear motion is called as the linear inertia, and it is equal to mass of the body. It is equal to mass of the body. ओके. लिनियर इनर्शिया म्हणजे काय? तर लिनियर मोशनला बॉडीनं केलेला जो अपोज असणार आहे त्याला म्हणायचं आहे लिनियर इनर्शिया. लिनियर मोशनला म्हणजेच ट्रान्सलेशनल मोशनला जो अपोज केला जातो त्याला काय म्हणायचं असतं? लिनियर इनर्शिया. आणि हा लिनियर इनर्शिया किती असतो? तर बॉडीच्या मास एवढा असतो. इट इज इक्वल टू द मास ऑफ द बॉडी. ओके. लिनियर इनर्शिया इज इक्वल टू काय असतं? मास ऑफ द बॉडी. हे कळलं का सांगा मला? लिनियर इनर्शिया जो आहे किंवा ट्रान्सलेशनल मोशनमधला इनर्शिया जो आहे तो इक्वल टू काय आहे? मास ऑफ द बॉडी आहे. हे मी नंतर जेव्हा विचारेन तेव्हा सांगता आलं पाहिजेत. लिनियर इनर्शिया इज इक्वल टू काय आहे? मास ऑफ द बॉडी. ओके. हे नंतर मला सांगता आलं पाहिजे बरं का तुम्हाला. त्यानंतर सेकंड इनर्शिया असणार आहे तो म्हणजे रोटेशनल इनर्शिया. सेकंड इनर्शिया इज रोटेशनल इनर्शिया. आता जसं लिनियर मोशनला केलेला अपोज म्हणजे असतो लिनियर इनर्शिया किंवा ट्रान्सलेशनल मोशनला केलेला अपोज म्हणजे असतो लिनियर इनर्शिया. इट इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी. आणि आता आपण बघतोय तो म्हणजे आहे रोटेशनल इनर्शिया. आता रोटेशनल इनर्शिया म्हणजे काय? तर अपोजिशन ऑफ द बॉडी टू द रोटेशनल मोशन. स्वतःच्या रोटेशनल मोशनला बॉडीनं केलेला जो अपोज आहे त्याला काय म्हणायचं असतं? रोटेशनल इनर्शिया. मग इथे काय म्हणाल? तर इनर्शिया ऑफ बॉडी इन रोटेशनल मोशन. इनर्शिया ऑफ अ बॉडी इन रोटेशनल मोशन. इनर्शिया ऑफ अ बॉडी इन रोटेशनल मोशन is called as the rotational inertia. Inertia of a body in rotational motion is called as the rotational inertia. Okay. And it is also called as moment of inertia. It is also called as moment of inertia. यालाच काय म्हणायचं असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. हे लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे? तर इट इज नथिंग बट द रोटेशनल इनर्शिया. म्हणजेच रोटेशनल मोशनला बॉडीचा जो अपोज आहे त्याला काय म्हणायचं आहे? रोटेशनल इनर्शिया. जसं आपण म्हणतो की लिनियर मोशनमध्ये इनर्शिया इज रिप्रेझेंटेड बाय मास. ओके. लिनियर मोशनमध्ये इनर्शिया इज रिप्रेझेंटेड बाय मास. And in rotational motion
इनर्शिया इज रिप्रेझेंटेड बाय मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे लिनियर मोशनमध्ये जिथं कुठं आपण मास यूज करतो तिथं रोटेशनल मोशनमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा यूज करावा लागतो. म्हणजे लिनियर मोशनमधल्या मासला तुम्ही रिप्लेस कशाने करता रोटेशनल मोशनमध्ये, तर मोमेंट ऑफ इनर्शियाने. ओके, म्हणजे हे पण रिलेशन लक्षात ठेवा सगळ्यांनी. मास जे लिनियर मोशनमध्ये आपण घेतो, लिनियर मोशनमध्ये जे आपण मास घेतोय ते इज इक्वल टू काय असतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या मोशनमधला, तर रोटेशनल मोशनमधला. कोणत्या मोशनमध्ये, रोटेशनल मोशनमध्ये. म्हणजे लिनियर मोशनमधलं मास इज इक्विव्हॅलंट टू मोमेंट ऑफ इनर्शिया इन रोटेशनल मोशन. मग आता हा पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ज्या फॉर्म्युल्यांमध्ये, लिनियर मोशनच्या ज्या फॉर्म्युल्यांमध्ये आपण मास यूज करतो रोटेशनल मोशनमध्ये, त्याच फॉर्म्युल्यांमध्ये तुम्हाला मासला रिप्लेस करून तिथं काय टाकायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया टाकायचा आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जो असणार आहे त्याचा सिम्बॉल हा कॅपिटल आय असतो. काय असतो सिम्बॉल त्याचा, कॅपिटल आय. मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिम्बॉल काय असतो, कॅपिटल आय. सगळ्यांना लक्षात आलं का बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया हा कन्सेप्ट आपण अजून पुढे बघणार आहोत, त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते सगळं बघणार आहोत. पण हे बेसिक कळालं पाहिजे की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कुठला आहे, तर रोटेशनल मोशनमधला इनर्शिया आहे. ओके, आणि इनर्शिया म्हणजे काय, अपोजिशन मोशनला. मग रोटेशनल मोशनला बॉडीनं केलेला अपोज म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि लिनियर मोशनमध्ये जो अपोज केला तो म्हणजे लिनियर इनर्शिया. लिनियर इनर्शिया इज इक्वल टू असतं मास आणि रोटेशनल इनर्शिया इज इक्वल टू असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का, इथंपर्यंत सर्वांना समजलेलं आहे का बघा. येस, वैष्णवी, प्राची, ओम, स्नेहल, साक्षी, सर्वेश, आदिती, मृणाल, संध्या, श्रेया, तेजस, ओके, अंकिता, आर्या, निकम, अनुष्का, गिरिजा. ओके, हां. आता इथं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हा पॉईंट सगळ्यांना समजलेला आहे. तर आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे हे डिटेलमध्ये जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे की कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन कशी फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेशनल मोशन किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी. ओके, बघा नेक्स्ट पॉइंट आता आपण बघणार आहोत तो म्हणजे असणार आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी हा जो क्वेश्चन आहे हा थेरॉटिकली क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला जातो. थेरीच्या पेपरमध्ये या क्वेश्चनचं वेटेज किती मार्क्सचं आहे, 3 मार्क्सचं वेटेज आहे याला. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी, नीट लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. आता हा जो पॉईंट आहे हा आत्ता शिकवताना जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर हे डेरिवेशन आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतं. ओके, याच्यामध्ये काहीही तुम्हाला पाठांतर वगैरे करण्याची गरज नाही, फक्त व्यवस्थित लक्ष द्या सगळ्यांनी. बघा इथं आपण एक रिजिड बॉडी कन्सिडर करतोय. कसली बॉडी आहे, रिजिड बॉडी. लक्षात काय ठेवायचं की रिजिड बॉडी जी असते की नाही तिला कोणताही शेप असतो, म्हणजे असं पर्टिक्युलर तुम्ही कोणता शेप काढावा असं काही नाही, रँडम कसाही शेप तुम्ही इथे काढू शकता. मग आता ही सपोज एक रिजिड बॉडी आहे. या बॉडीमध्ये सपोज मी इथे एक पॉईंट घेते ओ आणि या पॉईंटमधून जाणारा हा जो ॲक्सिस आहे तो मी इथे ड्रॉ केलेला आहे. हा पॉईंट कोणता आहे, ओ हा पॉईंट आहे आणि ओ पॉईंटमधून जाणारा एक ॲक्सिस आपण ड्रॉ केलेला आहे. आणि या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस आहे आय ओ किंवा आय आहे. बॉडी रोटेट होती आहे कोणत्या डायरेक्शनमध्ये, बघा इथे मी डायरेक्शन दाखवली आहे. कोणती डायरेक्शन आहे ही, अशी डायरेक्शन आहे ना, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन.
बॉडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत M1, M2, M3, Mn असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत बॉडीमध्ये. त्यानंतर सपोज हा M1 मास आहे, हा आहे M2, त्यानंतर हा आहे M3 आणि हा आहे इथला Mn. हा किती असेल Mn. ओके. आता त्याच्यानंतर सपोज मी या पॉईंटपासून M1ला जॉईन करणारा एक वेक्टर असा ड्रॉ केला. हा जो वेक्टर आहे हा असणार आहे पोझिशन वेक्टर R1 बार. ओके. त्यानंतर O पासून M2ला जॉईन करणारा एक वेक्टर ड्रॉ केलेला आहे, हा असणार आहे R2 बार. ओके. त्यानंतर O पासून M3ला जॉईन करणारा एक वेक्टर ड्रॉ केला, हा असेल R3 बार. आणि O पासून Mnला जॉईन करणारा एक वेक्टर ड्रॉ केलेला आहे, तो असेल Rn बार. ओके. R1 बार, R2 बार, R3 बार आणि अप टू Rn बार. These all are position vectors of the particles M1, M2, M3 and up to Mn from the point O. ओके. आणि बॉडीचं रोटेशन जे आहे ते विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा होत आहे. ओके. आता याच्यामध्ये काय काय एक्सप्लेनेशनमध्ये लिहायचं, नीट लक्ष द्या, काय काय आहे ते लक्षात ठेवा व्यवस्थित. इथं जी बॉडी आहे त्या बॉडीचं मास आहे कॅपिटल M. बॉडीचं मास किती आहे? कॅपिटल M. त्या बॉडीमध्ये n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. ओके. सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवा, मग मी हे स्टेटमेंट्समध्ये सांगते. बॉडीचं मास किती घ्यायचं? कॅपिटल M. बॉडीमध्ये किती पार्टिकल्स आहेत? n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. एका पार्टिकलचं मास M1 आहे, दुसऱ्या पार्टिकलचं M2 आहे, तिसऱ्या पार्टिकलचं M3 आहे, असा nth पार्टिकल त्याचं मास आहे Mn. ओके. आणि M1, M2, M3, Mn हे जे मासेस आहेत त्यांचे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचे जे डिस्टन्सेस आहेत ते आहेत R1, R2, R3 अप टू Rn. ओके. आता हेच सगळं कसं सांगणार बघा आपण. कन्सिडर a rigid body of mass capital M. It consists of n number of particles having masses M1, M2, M3, M4 up to Mn. These particles are situated at distances R1, R2, R3 up to Rn from axis of rotation. The body is rotating about the axis of rotation passing through point O. Body is rotating about the axis of rotation passing through point O with constant angular speed omega. बॉडीचं काय कॉन्स्टंट आहे? अँग्युलर स्पीड ओमेगा हे कसं आहे? कॉन्स्टंट आहे. सर्वांना समजलं का? हे सुरुवातीला तुमचं आलं पाहिजे. समजलं का? सांगा काय काय लिहायचं आहे. पाठ करायची गरज आहे का याच्यामध्ये? काही जे आता मी सांगितलं पाठ करायची गरज आहे का? येस. ओके. समजलेलं आहे ना? हां. काय 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 सांगितलं मी याच्यामध्ये? समजले? ओके. बघा, कन्सिडर अ बॉडी ऑफ मास M, कॅपिटल M. इट कन्सिस्ट ऑफ n number of particles of masses M1, M2, M3 up to Mn which are situated at distances R1, R2, R3 up to Rn from the axis of rotation passing through point O. The body is rotating about the axis of rotation passing through point O with constant angular speed omega. ओके. आता ओमेगा कॉन्स्टंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आता मी इथं हा फॉर्म्युला यूज करणार आहे V इक्वल टू R ओमेगा. ओके. आता बघा, ओमेगाची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट आहे. ओमेगा कॉन्स्टंट आहे, पण आरची व्हॅल्यू ही प्रत्येक पार्टिकलसाठी डिफरंट आहे. आर प्रत्येकासाठी कसं आहे? डिफरंट आहे ना. आर सेम आहे का सगळ्यांसाठी? नाही. आरची व्हॅल्यू सगळ्यांसाठी कशी आहे? डिफरंट आहे. मग ओमेगा जरी कॉन्स्टंट असेल आणि आर चेंज होत असेल तर व्हीची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील का चेंज होईल? सांगा मला. व्ही कॉन्स्टंट राहील का चेंज होईल? रिप्लाय करा. ओमेगा कॉन्स्टंट आहे. करेक्ट आहे आदिती, प्राची. ओमेगा कॉन्स्टंट आहे. त्यानंतर आदित्य करेक्ट, साक्षी, सर्वेश. ओके. बघा काय सांगितलं मी की इथं ओमेगा कॉन्स्टंट आहे, आर बदलतो, त्याच्यामुळं व्ही पण काय होणार? चेंज होणार. मला सांगा V1 लिहायचं आहे. V1 म्हणजे काय? तर फर्स्ट पार्टिकलचं लिनियर स्पीड.
फर्स्ट पार्टिकलचं लिनियर स्पीड काय असणार आहे v1. तर v1 कसं रिप्रेझेंट करायचं r1 ओमेगा. v1 इज इक्वल टू काय असेल r1 ओमेगा. सिमिलरली v2 इज इक्वल टू काय असेल r2 ओमेगा. v2 इज इक्वल टू काय असणार आहे r2 ओमेगा. अशाच प्रकारे पुढे vn. vn काय असेल rn इंटू ओमेगा. v1 आहे r1 ओमेगा, v2 आहे r2 ओमेगा. अशाच प्रकारे vn काय आहे rn ओमेगा आहे. ओके, आता हे झालं फर्स्ट रिलेशन कोणतं मी यूज केलं आहे v इक्वल टू r ओमेगा. सेकंड आपल्याला फाइंड आउट करायची आहे कायनेटिक एनर्जी. ओके, तर त्यासाठी आपण कायनेटिक एनर्जी इन ट्रान्सलेशनल मोशन पहिल्यांदा काढूयात. कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपण डिफरंट पार्टिकलची स्पीड v1 v2 अप टू vn फाइंड आउट केले. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ mv². जर आपण हाफ m1 v1² केलं तर फर्स्ट पार्टिकलचं कायनेटिक एनर्जी मिळेल. त्यानंतर सपोज आपण हाफ m2 v2² केलं तर सेकंड पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळेल. मग इथे घेऊयात आपण कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी घ्या. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल ही फाइंड आउट करायची आहे आपल्याला. ती कशी काढायची तर E1 इज इक्वल टू असेल हाफ m1 v1². E2 इज इक्वल टू असेल हाफ m2 v2². सिमिलरली En इज इक्वल टू असेल हाफ mn vn² इज इक्वल टू, बघा इथं v1ची व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची आहे r1 ओमेगा. इथं या v1² जागी आपल्याला काय टाकायचं आहे v1ची व्हॅल्यू r1 ओमेगा टाकायची आहे. मग पुढं काय येईल बघा हाफ m1 v1चा स्क्वेअर करा. काय येणार v1² r1² ओमेगा². v1² काय येईल r1² ओमेगा². त्यानंतर E2 हाफ m2 v2चा स्क्वेअर r2 ओमेगाचा स्क्वेअर r2² ओमेगा². सिमिलरली En इज इक्वल टू हाफ मास किती आहे याचं mn vnचा स्क्वेअर rn ओमेगाचा स्क्वेअर काय येणार आहे rn² ओमेगा². ओके, इथंपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या n पार्टिकल्सच्या कायनेटिक एनर्जीज. त्याचे फॉर्म्युले असणार आहेत हाफ mv² या फॉर्ममध्ये. त्यासाठी पहिल्यांदा आपण n पार्टिकल्सचे vच्या व्हॅल्यू काढल्या आणि त्या इथं पुटअप केल्या. इथे आपल्याकडे n पार्टिकल्सचे कायनेटिक एनर्जी मिळाल्या, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीज. आता याच्यानंतर पुढच्या स्टेप्स बघायच्या आहेत व्यवस्थित. थर्ड स्टेपमध्ये आता इथे मला प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मिळालेली आहे. आता मला फाइंड आउट करायची आहे टोटल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल बॉडी. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडीची पूर्ण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. पूर्ण बॉडीसाठी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय असेल तर या सगळ्या कायनेटिक एनर्जीची ॲडिशन करायची. n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, त्यांच्या n नंबर ऑफ एनर्जीज आहेत, त्या सगळ्या एनर्जीची ॲडिशन करा. तुम्हाला काय मिळून जाईल इथे टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळेल. मग E इक्वल टू E1 प्लस E2 प्लस अप टू काय असणार आहे En. E इक्वल टू काय असेल E1 प्लस E2 प्लस अप टू असेल En. इट इज इक्वल टू E1 किती आहे बघा हाफ m1 r1² ओमेगा² प्लस E2 हाफ m2 r2² ओमेगा² प्लस सिमिलरली हाफ mn rn² ओमेगा². ओके, अशा प्रकारे इथं आपल्याला रिलेशन मिळालं. काय केलं सिम्पली आपण E1 E2 E3 अप टू mn En या सगळ्यांची काय केली ॲडिशन केली. ओके, ॲडिशन केल्यानंतर आता यांच्यातलं कॉमन काय निघेल सांगा मला. कॉमन काय निघणार या सगळ्यांच्यातून? कॉमन काय निघणार आहे बोला हाफ ओमेगा² हा काय निघेल कॉमन निघेल. बघा 1/2 ओमेगा² कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे m1 r1² प्लस m2 r2² प्लस अप टू mn rn². हे शिल्लक राहिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये.
आता इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट m1r1 प्लस m2r2 प्लस अप टू mn हे जे आहे याच्या ऐवजी आपण असं लिहू शकतो समेशन mi ri आणि i ची व्हॅल्यू आहे 1 पासून n पर्यंत. समेशन mi ri हिअर i इज इक्वल टू फ्रॉम 1 to n. इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का सांगा मला. काय केलेलं आहे सर्वांना समजलं ना. पहिल्यांदा n पार्टिकलचे आपण स्पीड काढले v1 to vn, त्यानंतर n पार्टिकल्सच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीज काढल्या, त्यानंतर n पार्टिकल्सच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीची ॲडिशन केली आणि टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी काढली. फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट समेशन mi ri. ओके, आता मी इकडचं रफ करू का, हे रफ करू का, इथे लिहायचं आहे मला. हे लिहून झालं ना सर्वांचं. येस, आता बघा टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळालेली आहे हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट समेशन mi ri आणि इथं आयची व्हॅल्यू आहे 1 to n. आता इथं ज्या अर्थी आपण ओमेगा यूज करतोय ओमेगा, तर ती ओमेगा काय रिप्रेझेंट करते. इथे एक मिनिट, ट्रान्सलेशनल हा वर्ड घेऊ नका. कायनेटिक एनर्जी ऑफ द होल बॉडी घ्या, कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. कारण आपण रिलेशनमध्ये व्हीला रिप्लेस केलं ना सगळीकडे. व्हीला काय केलेलं होतं, रिप्लेस केलेलं होतं. व्ही इक्वल टू रिलेशन काय टाकलेलं होतं सगळीकडे, आर ओमेगा टाकलेलं होतं. त्याच्यामुळं नुसतं कायनेटिक एनर्जी असं घ्या, कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. ओके, तर आता कायनेटिक एनर्जी बॉडीची काय असेल तर हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट समेशन mi ri. ओके, आता जर आपण ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी जी आहे तिचं रिलेशन घेतलं तर हाफ mv² असा फॉर्म्युला असतो. वी हॅव ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². यातला हा जो कॅपिटल M आहे ते M म्हणजे काय तर बॉडीचं मास. आठवतंय का बघा, मग अशीच सांगितलं मी की कॅपिटल M म्हणजे टोटल बॉडीचं मास आहे. ओके, V म्हणजे काय, त्या टोटल बॉडीचं स्पीड आहे, लिनियर स्पीड. टोटल बॉडीचं लिनियर स्पीड किती आहे, V आहे. तर बॉडीची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, हाफ mv² असणार आहे. आता याच्यामध्ये बघा, सपोज हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, हे दोन इक्वेशन्स मी कंपेअर केले. हे दोन इक्वेशन्स जर कंपेअर केले, ओके, ही आहे रोटेशनल मोशनमधली कायनेटिक एनर्जी. कारण इथं असणारी बॉडी ही रोटेट होतीये आणि म्हणून ही एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. आणि याला आपण कंपेअर कोणासोबत करतोय तर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी सोबत कंपेअर करतोय. ओके, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. बघा इथं हाफ आहे, इथं सुद्धा हाफ आहे. हां, त्यानंतर इथं ओमेगाचा स्क्वेअर घेतलेला आहे. बॉडी काय होतीये, रोटेट होतीये. मग बॉडी जर रोटेट होत असेल तर तुम्हाला स्पीड कोणतं घ्यावं लागेल, अँग्युलर स्पीड घ्यावं लागेल. बॉडी रोटेट होत असेल, मोशनमध्ये असेल, सर्क्युलर मोशनमध्ये, तर आपण काय म्हणतो, कोणतं स्पीड घ्यावं लागतं, अँग्युलर स्पीड. आणि म्हणून इथे ओमेगाचा स्क्वेअर आहे. जर तुम्ही ट्रान्सलेशनल मोशन कन्सिडर करताय तर त्या केसमध्ये इथं तुम्हाला लिनियर स्पीड घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी सिम्बॉल असणार आहे व्ही. म्हणजे इथं हाफ हाफ कॉमन आहे, सेम सेम आहे. इथं ओमेगाचा स्क्वेअर आहे, इथं व्हीचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय की त्या मोशनमधले ते स्पीड आहेत आणि त्यांचा स्क्वेअर केलेला आहे. ओके, मग राहिली कोणती टर्म तर इथलं m राहिलं मास आणि इथलं काय राहिलं, हे ब्रॅकेट राहिलं. ओके, म्हणजे आपण असं म्हणूयात की यातला ओमेगा आणि व्ही इक्विव्हॅलंट आहे, हाफ आणि हाफ इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे रिमेनिंग टर्म जी आहे ती पण इक्विव्हॅलंट म्हणजे काय की त्यांचं जे फंक्शन आहे ते कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. या दोघांचं फंक्शन सेम असलं पाहिजे. म्हणजे मास इन द ट्रान्सलेशनल मोशन प्लेज द सेम रोल ॲज दॅट ऑफ द समेशन mi ri² इन रोटेशनल मोशन. ओके, म्हणजे रोटेशनलमधली ही जी क्वांटिटी आहे ही क्वांटिटी ही कुणाचा रोल प्ले करते तर ट्रान्सलेशनल मोशनमधल्या मासचा.
मग आता ह्याच्या आधीच मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये मास ही क्वांटिटी इनर्शिया रिप्रेझेंट करते. कोणत्या मोशनचा? ट्रान्सलेशनल मोशनचा. त्याला आपण लिनियर इनर्शिया असं म्हणतो, बरोबर. आणि इथं मासला इक्विव्हॅलंट क्वांटिटी ही आहे. मग ही क्वांटिटी कोणत्या मोशनमधली आहे? रोटेशनल मोशनमधली आहे. मग जर मास याच्यामध्ये लिनियर इनर्शिया रिप्रेझेंट करत असेल तर ही क्वांटिटी काय रिप्रेझेंट करेल? बोला मला सांगा आता. हे जे ब्रॅकेट आहे हे काय रिप्रेझेंट करत असणार आहे? इनर्शियाच रिप्रेझेंट करणार, पण कोणत्या मोशनमधला? रोटेशनल मोशनमधला. ओके, म्हणजे इथं एम हा लिनियर इनर्शिया रिप्रेझेंट जर करत असेल तर हे जे ब्रॅकेट आहे हा रोटेशनल इनर्शिया रिप्रेझेंट करेल. आणि रोटेशनल इनर्शियालाच काय म्हटलं जातं? बोला, रोटेशनल इनर्शियाला काय म्हणायचं? मग अशी नेम सांगितलं होतं मी, काय म्हणायचं असतं? रोटेशनल इनर्शिया इज कॉल्ड ॲज, अरे रिप्लाय करा, त्याचं नेम काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. करेक्ट आहे. काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे इथं ही काय रिप्रेझेंट करणार? मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याचा सिम्बॉल मग अशी मी काय लिहिला होता सांगते का कोण? मोमेंट ऑफ इनर्शिया हा कोणत्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट करायचा? आय, कॅपिटल आय. आदित्य करेक्ट आहे आन्सर. प्राची, आसिया करेक्ट. म्हणजे आता आपण असं लिहू शकतो, देअरफॉर आय इज इक्वल टू समेशन mi ri स्क्वेअर वेअर आय इक्वल टू 1 to n. म्हणजे याच्यामध्ये हा जो आय आहे हा म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया आहे रोटेशनल मोशनमधला. ओके, तर आता ही व्हॅल्यू आयची व्हॅल्यू जर आपण इथे टाकली तर ई इक्वल टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर इंटू आय येईल, म्हणजेच हाफ आय ओमेगा स्क्वेअर येईल. ई इक्वल टू काय असणार बघा? रिलेशन हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कळालं का सगळ्यांना? बघा, समजलेलं आहे ना? बघा मी रिवाईज करते परत एकदा. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेतलेलं आहे? कॅपिटल एम मास असणारी एक बॉडी घेतली ज्याच्यामध्ये एन नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, ज्यांचे मासेस M1 to Mn आहेत. हे सगळे मासेस R1 to Rn या डिस्टन्सवर लोकेटेड आहेत. बॉडी कॉन्स्टंट अँग्युलर स्पीडनं रोटेट होती आहे. आता याच्यामध्ये V1 to Vn ह्या व्हॅल्यूज आपण पहिल्यांदा फाइंड आउट केल्या. त्या बॉडीचे सगळ्या स्पीड्स, लिनियर स्पीड्स फाइंड आउट केले. त्यानंतर कायनेटिक एनर्जीज फाइंड आउट केल्या आपण एन नंबर ऑफ पार्टिकल्सच्या. कोणत्या कोणत्या आहेत त्या? E1 to En. आणि त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या हाफ M1 V1 स्क्वेअर, हाफ M2 V2 स्क्वेअर, असं हाफ Mn Vn स्क्वेअरपर्यंत. तिथं V1 V2 Vnच्या व्हॅल्यूज आपण टाकल्या. एन नंबर ऑफ कायनेटिक एनर्जीज आपल्याकडे आहेत. बॉडीचं टोटल कायनेटिक एनर्जी जर काढायची आहे तर त्या एन कायनेटिक एनर्जीची आपल्याला ॲडिशन केली पाहिजेत. मग E1 प्लस E2 प्लस अप टू En केलं की आपल्याला E मिळतं, म्हणजे टोटल बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळते. मग E आपण डिराईव्ह केली. त्या ईच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हाफ ओमेगा स्क्वेअर समेशन mi ri स्क्वेअर हे रिलेशन मिळालं. हे इक्वेशन कायनेटिक एनर्जी रोटेशनल मोशनमधली आहे. आणि मग आपण याला कम्पेअर कोणासोबत केलं? ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीसोबत. यातला हाफ हाफ सेम आहे. ओमेगा स्क्वेअर व्ही स्क्वेअर हे त्या करस्पॉन्डिंग मोशनमधले स्पीड्स आहेत. मग राहिलेली क्वांटिटी म्हणजे इथलं मास आणि इथलं हे ब्रॅकेट, म्हणजे इथं मासचा रोल जो असणार तोच इथं या ब्रॅकेटचा असणार आहे. मास रिप्रेझेंट्स द इनर्शिया इन ट्रान्सलेशनल मोशन, सो हिअर दिस ब्रॅकेट ऑल्सो रिप्रेझेंट्स द इनर्शिया इन रोटेशनल मोशन विच इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड आय. So this bracket is I that is moment of inertia. So capital I is equal to summation mi ri square where I is equal to 1 to n. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा. आणि याच्यावरून उद्या आपण त्याची डेफिनेशन डिराईव्ह करणार आहोत. आणि मग जर आपण हा I इथं रिप्लेस केला तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय मिळतो बघा आपल्याला? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, आता नीट सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे बघा. मगाशी मी तुम्हाला एक सेंटेन्स सांगितलेलं होतं की ट्रान्सलेशनल मोशनमध्ये जिथं कुठं मास आहे त्याला तुम्हाला रोटेशनल मोशनमध्ये आयनं रिप्लेस करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाने रिप्लेस करायचं आहे. म्हणजे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी असते हाफ MV स्क्वेअर. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ MV स्क्वेअर असते. आता मला रोटेशनल कायनेटिक एनर्जी रिप्रेझेंट करायची आहे तर हा हाफ ॲज इट इज येईल. मासला रिप्लेस करणारी रोटेशनल मोशनमधली क्वांटिटी असणार आहे आय.
म्हणून एमच्या जागी मी इथे आय टाकला आणि व्हीला रिप्लेस करणारी रोटेशनल मोशनमधली क्वांटिटी असेल ओमेगा आणि म्हणून इथे आलेला आहे ओमेगा स्क्वेअर आणि म्हणून रोटेशनल कायनेटिक एनर्जी मिळते आपल्याला हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ओके, सर्वांना क्लिअर झाला का बघा पॉईंट? एनी डाऊट? समजलेला आहे का सर्वांना? समजलंय ना? येस. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन वगैरे पुढचा पॉईंट आपण कंटिन्यू करू. ओके, चलो बाय.